यानंतर अंबादास दानवे बोलतायत, थेट जाऊया. आणि ज्या भूमिका असेल आपापल्या पक्षाच्या व्यासपीठावर मांडाव्यात अशा प्रकारची स्थिती आहे. शिवसेनेनं सुद्धा रामटेकसारखी जागा, कोल्हापूरसारखी जागा जिथे शिवसेनेचे खासदार आहेत, या जागा काँग्रेसला दिलेल्या आहेत. अमरावतीची जागा सातत्याने जिंकत आलो होतो, फक्त मागच्या वेळेस थोड्या मताने हारलो होतो. ती सुद्धा जागा आम्ही काँग्रेसला दिलेली आहे. आम्ही या सगळ्या जागेचं मला वाटतं वरिष्ठ नेतृत्व पक्षाचे, तिन्ही पक्षाचं याचा सगळा सारासार विचार करून जागा वाटप त्यांनी केलेलं आहे. आणि मला वाटतं जागा वाटप विषय आता संपलेला आहे. खरं तर काल रामटेकमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा झाली. त्या सभेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे देखील उपस्थित होते. त्यांनी सांगितलं की मोदींची नजर पडली तर फेसबुक लाईव्ह करणाऱ्यांच्या तोंडातून फेस येईल, अशा शब्दात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी टीका केलेली आहे. मला वाटतं ज्यांच्याशी ते बोलत असाल ते काही तुमच्यासारखे शेपूट घालणारे नाही आहे आणि गदारी करणारे तर मुळीच नाही आहे. असं आता तो शब्द योग्य नाही योग्य, नवीन नवीन मुसलमान खूप मांगा मारत असतो, खूप नमाज पडत असतो 10 वेळेस. वाटतं अशा पद्धतीनं मोदींसमोर लोटंगण घालण्याचं एक हाईट आता झाली असंच मी म्हणाल. परंतु साताऱ्यात त्या संपूर्ण सभेमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जे आहेत ते विरोधकांना टार्गेट करताना पाहायला मिळाले होते. अंगात नाही बळ आणि चिमटा काढून पळ अशी परिस्थिती विरोधकांची झाली असं त्यांचं म्हणणं आहे. मला असं वाटतं जर एवढे विरोधक कमजोर असेल, त्यांच्यात बळ नसेल तर टीका करायची गरज काय? एकंदर राजकारणात बघता ज्याच्यात ताकद नाही, ज्याच्यात दम नाही, त्याच्यावर कोणी टीका करायला वेळ घालवत नाही. आणि मग आमच्यात बळ नाही, आमच्यात ताकद नाही, उद्धवजींच्या नेतृत्वात ताकद नाही, तर रोज उठ बस, झोपताना उठताना सातत्यानं उद्धवजी ठाकरे साहेबांवर, महाविकास आघाडीवर, शिवसेनेवर टीका टिप्पणी केली जाते. याचा अर्थ आमची ताकद आहे, आमची शक्ती आहे, तिच्यासमोर तुमचा लाग लागत नाही, म्हणून तुम्ही अशा पद्धतीनं टीका टिप्पणी करत असता. कालच्या सभेत सर प्रामुख्याने पाहायला गेलं तर शिंदेची शिवसेना आणि भाजपचं हे दोनच चिन्ह प्रचार सभेच्या व्यासपीठावर आपल्याला पाहायला गेले. मात्र अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा कुठेही त्या ठिकाणी नामोल्लेख नव्हता. कसं पाहता? आता हे बघण्याची गरज नाही. जी जागा असते, जी तिच्या निवडणूक असतो, तो चिन्ह लावत असतात. जी जागा लढत नाही त्याचं चिन्ह कुठं लावायची गरज पडत नसते. परंतु ज्या अजितदादावर 70,000 कोटीचा मोदींनी आरोप केलेला आहे आणि 3 दिवसात तेच अजितदादा त्यांच्या अलायन्समध्ये सहभागी झाले, त्यांचं चिन्ह लावलं काय न लावलं काय, हे सगळे आता चिन्ह आमचं लावा नाही तर न लावा, मान ना मान मै तेरा मै मन, अशा प्रकारचे एक मन आहे. तशा पद्धतीने सगळे भाजपचे टीक झालेले लोक आहेत. आता त्याच रामटेकच्या सभेमध्ये नितीन गडकरी यांनी काँग्रेसवरती हल्लाबोल करताना सांगितलं की संविधान तोडण्याचं पाप जे आहे ते काँग्रेसने केलेलं आहे. तब्बल 80 वेळा संविधान तोडण्याचा पाप हे काँग्रेसने केलं असा त्यांचा आरोप आहे. आता किती वेळेस तोडलं हे सांगावं नितीन गडकरी साहेबांनी. आता सुप्रीम कोर्ट एक त्यांच्या इथंच रामटेकला एक प्रकारे कास्ट सर्टिफिकेटवर निकाल लागतो आणि अमरावतीलाच एक लागतो. हे संविधानाच्या बाजूने का विरोधात आहे? मला वाटतं गडकरी साहेबांचे मागचे सगळे भाषणं जर आपण तपासले तर या भाषणात सगळ्या प्रश्नाचं उत्तर आहे. आजचं भारतीय जनता पार्टीचं देशातलं सरकार हे आम्ही बोलत नाही, भारतीय जनता पार्टीच्याच एका खासदाराने सांगितलं की आम्हाला 400 सीट द्या, आम्हाला घटना बदलायची आहे, घटनेत बदल करायचा आहे. आणि सगळ्यात जास्त मला वाटतं मागच्या 10 वर्षात घटनेमध्ये दुरुस्ती झालेली आहे. मंगल प्रभात लोढा यांनी राष्ट्रपतींची भेट घेतलेली आहे, सभा झाली आणि त्यानंतर आज त्यांची सदिच्छा भेट घेतलेली आहे. काय बोलले या सगळ्या? याच राज ठाकरे साहेबांनी लोढा वगैरे विषयी काय काय वक्तव्य केलेलं आहे, उत्तर भारतीयाविषयी काय काय वक्तव्य केलं आहे, बिहाराविषयी काय केलेलं आहे, हे सगळं मला वाटतं लोढाजींना मान्य असेल म्हणून वावा त्यांचं स्वागत करण्यासाठी केले असतील. महाविकास आघाडीमध्ये खरं तर गोंधळ आहे का? ज्या पद्धतीने विनोद घोसाळकर हे उत्तर मुंबईच्या जागेसाठी आग्रही आहेत आणि त्यांनी काल मातोश्रीवरती जाऊन पक्षप्रमुखांची भेट सुद्धा घेतली आणि त्यांना ती इच्छा सुद्धा सांगितली की खरं तर आम्हाला उत्तर मुंबईची जागा ही आम्ही काँग्रेस चिन्हावरती न लढता
आपल्या मशाल या चिन्हावरती लढायचे असं त्यांनी ठाकरेंना जाऊन सांगितलं. दुसरीकडे विश्वजित कदम म्हणतात की सांगलीच्या जागेच्या संदर्भात फेरविचार करा आणि तिसरीकडे वर्षा गायकवाड म्हणतात की दक्षिण मध्य मुंबईची जागा ही आम्हाला लढायची आहे. तर अनेक जागांवरतून अजून देखील घोळ जो आहे तो महाविकास आघाडीमध्ये सातत्याने सुरू आहे का? हा घोळ संपून महाविकास आघाडी प्रचाराच्या मुद्द्याला कधी लागणार? महाविकास आघाडी प्रचाराला लागलेली आहे. विनोद घोसाळकर साहेब भेटले, ते एकटे भेटले नाही त्या मतदारसंघातले.